नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर या जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा मिळणार का? सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार का? कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये सरसकट पीक विमा जिल्ह्यांमध्ये मिळणार का, म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये जे की आपले 36 जिल्हे आहे महाराष्ट्रामधील, तर त्या 36 जिल्ह्यातही सरसकट पीक विमा मिळणार का या संदर्भात सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम आता जो काही पीक विमा आहे ते काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, अग्रिम आहे, तर अशा जी काही पिकाची विभागणी इथं केलेली आहे। तर आता यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, गहू, ज्वारी, तर आता यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, तर यामध्ये खरीप रब्बी दोन्ही पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर आता सर्वाधिक बाधित झालेले जे काही जिल्ह्यांमधील क्षेत्र आहे, तर आता तुमचं जर सोयाबीनचं जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर हे तुमच्या टक्केवारीनुसार, म्हणजे तुमच्या पिकाच्या टक्केवारीनुसार हे भरपाई तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे। सरसकट कोणत्याच जिल्ह्यात इथं मंजूर झालेली नाही आहे। तर आता जो काही बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा आहे ते 15 दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास इथं सुरुवात होणार आहे। म्हणजे जो काही तुमचा राहिलेला पीक विमा आहे, रब्बीचा राहिलेला असेल, खरीपचा राहिलेला असेल, तर आता यामध्ये जो काही आपला अमरावती विभाग आहे, तर अमरावती विभागामधील अमरावती असेल, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, तर या जिल्ह्यांमधील जे काही शेतकरी बांधव आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप, रब्बी, अग्रिम पीक विमा हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणत्या? अमरावती विभागामध्ये, यामध्ये यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला आणि अमरावती, तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर आपला जो काही दुसरा विभाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग, तर यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, त्यानंतर त्याचे अब्लिक जे आहे ते उस्मानाबाद, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, तर आता या जिल्ह्यांमधील बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिकही बाकी राहिलेले आहेत। तर आता बरेच शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही? बरेच शेतकरी काय करते, पीक विमा भरते, तक्रार काही करत नाही। तक्रार करणे तुम्हाला आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ई पीक पाहणी झालेली असणे आवश्यक आहे। सातबारावर तुमच्या पिकाची नोंद असणे आवश्यक आहे। पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही। सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुमचं पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव आहे की नाही। कृषी सहाय्यकाला भेटा, तलाट्याला भेटा, तुमचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7/12/8 त्यांना जोडून द्या ज्यांचे पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव नाही। असे शेतकरी बांधवांनी जेव्हा तुमचं यादीमध्ये नाव येईल तरच तुम्हाला पीक विमा असेल, खरेदी असेल, नुकसान भरपाई असेल हे तुम्हाला दिले जाते। त्यानंतर इथे आपला नागपूर विभाग, तर आता यामध्ये गडचिरोली आहे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि नागपूर, तर आता मी वारंवार सांगत आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळत आहे। तर भरपूर शेतकरी काय करते, पीक विमा भरत्याने सोडून देते। त्यानंतर तुम्ही जेव्हा क्लेम करता तर तुम्हाला तो जो क्लेम आहे, म्हणजे तक्रार आहे तुमच्या पिकाची, त्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, तूर असेल, उडीद, मूग, त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तर जे काही तुमच्या शेतामध्ये पीक आहे त्यांची तुम्हाला तक्रार करावी लागते। तुम्ही जेव्हा तुमचा क्लेम मांडसाल, जेव्हा तुम्ही तुमची तक्रार करसाल तरच तुम्हाला पीक विमा इथं दिला जातो। तर आता हे तुम्हाला कशा पद्धतीने तक्रार करायची आहे यावरती आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहे। ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसेल तर लगेच बघा। त्यानंतर इथे आपलं नाशिक विभाग, नाशिकमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, तर आता विविध जिल्ह्यातील आता सरसकट तर काही पीक विमा इथे मिळणार नाही। ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधित नुकसान झालेलं आहे, ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये भरपाई इथं मंजूर होऊन वाटप देखील होणार आहे। तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरेच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, पीक विमा भरलेला आहे, परंतु 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार करायची राहते। बरेच शेतकरी काय करते, 2-4 दिवस झाल्याच्या नंतर इथं तक्रार करते, त्यामुळे त्यांना पीक विमा इथं मिळत नाही। तर तुम्ही वेळेत तुम्हाला तुमचा क्लेम करायचा आहे, ई पीक पाहणी करायची आहे, पंचनामाच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपलं पुणेमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर इथे आपलं कोकणमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, तर महाराष्ट्रातील जे काही आपण 36 जिल्हे बघितलेले आहे आणि त्याचे जे काही विभाग आहे, तर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा, तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतील की पीक विमा आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। तर हा जो काही पीक विमा आहे ते सरसकट इथं मंजूर झालेला नाही आहे। टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होतील। तर आता कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला 2023 असेल, 24 असेल किंवा आता जे काही चालू आहे आपलं 2025, जे काही आता येणार आहे 2026,
तर आता जे 2025 पर्यंतचा जो काही तुम्हाला पीक विमा आहे त्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आतापर्यंत आलेले आहे त्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये 2000 जो काही 2000 रुपये पीक विमा इथं जमा झालेला आहे. सरासरी जो काही पीक विमा इथं ज्यानुसार इथं अपडेट करण्यात आलेला होता जे की 17,000 रुपये हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना इथं मिळेल. 2 हेक्टर जर असेल तर 17+17 अशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा इथं जे की 17,000 रुपये हेक्टर प्रमाणे इथं घोषित केलेला होता. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला 5,000 रुपये पीक विमा मिळालेला आहे, आमचं क्षेत्र जास्ती आहे. हे तुमच्या पिकाच्या टक्केवारीनुसार तुमचं क्षेत्र जर 1 एकरचं असेल फक्त त्यामध्ये जर 5% जर तुमचं नुकसान दाखवलेलं असेल तर हे तुमच्या टक्केवारीनुसारच तुम्हाला भरपाई इथे दिल्या जाते. तर आता तुमच्याकडे 1 हेक्टर जर असेल 2 हेक्टर असेल 2 हेक्टरमधलं जर तुम्ही फक्त एकच एकर जर तुमचं नुकसान दाखवलं तर तुम्हाला त्या 1 एकरची भरपाई इथं मंजूर होऊन तुम्हाला मिळेल. तर आता याची जे काही टक्केवारीनुसार तुम्हाला भरपाई इथे दिली जाते पीक विमा संदर्भात. तर पीक विमा संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा. लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तक्रार कशा पद्धतीने करायची राहिलेल्या शेतकऱ्यांनी ज्यांना पीक विमा मिळालेला नाही. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.